आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. एक मोठा खुलासा आणि सगळ्यांसमोर उभं राहिलेलं अनपेक्षित सत्य. घरात उत्सुकता, धक्का आणि हजारो प्रश्न. कुणाच्याच अपेक्षेत नसलेलं काहीतरी घडणार होतं. नात्यांचा नवा अध्याय सुरू होणार होता. पण तो स्वीकारला जाईल, कारण पुढचे काही क्षण सगळ्यांच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलू शकत होते. अहो, सांगा ना, तुम्ही मला कुठे घेऊन जाताय? लग्न केलंय ना मी तुझ्याशी, मग आता आपला गृहप्रवेश होणार आणि आता तुझ्यासोबत माझी पण चांगलीच आरती होणार आहे. त्याने सार्कॅस्टिकली उत्तर देत गाडीचा स्पीड अजून वाढवला. त्याचा तो मूड बघून तिने आता शांत बसणंच ठीक समजलं. हॅलो दर्श, तू कुठे आहेस? अरे ध्रुव, जस्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो, पण तितक्यात मोठ्या बाबांचा फोन आला. त्यांनी तातडीने घरी बोलवलंय. अरे यार, मी पण सूर्या काकांसोबत इकडच्या साईटवर आलो होतो. आम्हाला पण मोठ्या बाबांचा फोन आला. सूर्या काका बाबांसोबत बोलतायत, म्हणून मी तुला कॉल केला. काय झालंय? घरी सगळं ठीक आहे ना दर्श? अरे ध्रुव, मलाही माहिती नाहीये. मी घरी फोन केला होता. घरी तर सगळं ठीक आहे. आधी मला वाटलं अप्पा आणि माईंना तर. एक्झॅक्टली दर्श, मला पण हीच भीती वाटली. पण घरी सगळं ठीक आहे. मग मोठ्या बाबांनी इतक्या अर्जंटली का बोलवलं असेल? आय डोंट नो ध्रुव. मी जाता जाता जीवाला पिक करून तसाच पोचतो. तुम्ही पण या लवकर. आता घरी गेल्यावरच आपल्याला कळेल नक्की काय भानगड आहे ते. ठीक आहे मग, चल दर्श, भेटू मग घरी आपण. हॅलो शिवादा, खरं खरं सांग, घरी सगळं ठीक आहे ना? खास करून अप्पा आणि माईंचं. हे बघ, काहीही झालं असेल तरी लपवू नकोस. अरे टेन्शनने जीव गळ्याशी आलाय माझ्या. अरे नाही रे बाबा, घरी सगळं ठीक आहे. मी आत्ताच तर शेतात चक्कर मारून आलो ना. मी पण आवरून ऑफिसला निघणारच होतो. तितक्यात बाईचा फोन आला. त्याने विचारलं कुठे आहेस? मी बोललो घरीच आहे. तर तो बोला तिथेच थांब आणि घरच्यांना म्हणावं कुठे जाऊ नका म्हणून. अरे शिवादा, आम्हाला पण थोड्या वेळापूर्वी त्याचा फोन आला होता. तो बोला कितीही अर्जंट मीटिंग्स असल्या तरी कॅन्सल करा आणि आत्ताच्या आत्ता घरी यायला निघा. म्हणून मला वाटलं की घरी काहीतरी झालं की काय. घरी तर काही सिरियस नाहीये, पण मला वाटते नक्कीच बिझनेस रिलेटेड काहीतरी असेल. बरं सूर्या, तुम्ही निघालेत का? हो अरे, ड्रायव्हर गाडी आणायला गेलाय. तो आला की आम्ही लगेच निघतो. ठीक आहे, या तुम्ही. बरं, बाय शिवादा. सूर्याने फोन ठेवून दिला. थोड्याच वेळात ड्रायव्हर गाडी घेऊन आला. तसं सूर्या आणि ध्रुव दोघेही घरी यायला निघाले. अगदी 15च मिनिटात सगळ्यांना फोन फिरले होते. त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटत होती की नक्की काय मॅटर झालं असेल.
इकडे दर्शने जीवाला पिक केलं. तिला घेऊन तो घरी यायला निघाला. दर्श यार, आज आमचं खूप इम्पॉर्टंट लेक्चर होतं, पण आता मिस झालं. काही कळलं का? मोठ्या बाबांनी इतक्या अर्जंटली का बोलवले ते? नाही ना यार, घरी गेल्याशिवाय तरी आता काही कळेल असं वाटत नाहीये जीवा. त्याच वेळी घरी अप्पा, माई, राधा, तारा आणि शिवा इकडून तिकडे चक्रा मारत होते. हा सत्या पण ना जीवाला नुसता घोर लावतो. जे काही झालं असेल ते फोनवरच सांगायचं ना. सगळ्यांना घरी बोलवून घेतलं. आता काय झालं असेल या विचाराने ऊर धडपलाय माझा. आहो, तुम्ही शांत व्हा बरं. तो पण घरीच येतोय ना, आल्यावर विचारू आपण त्याला. दुर्वा निघालीये का प्रेसमधून? हो, निघालीये ती. 10 मिनिटात पोहोचते म्हणाली. थोड्या वेळापूर्वीच फोन झाला आमचा. पण मला काय वाटतं, जे काही झालं असेल ते नक्कीच सिरियस आहे. त्याशिवाय दादा असे सगळ्यांना बोलवून नाही घेणार. बरोबर ना ताराताई? मला पण असंच वाटतंय राधा. जे काही झालं असेल ते बिझनेस रिलेटेडच असेल. घरात तर सगळं ठीक आहे. बरं तारा, समूला फोन केलास का? त्याचा तर सकाळपासून कुठे पत्ताच नाहीये. नाश्ता न करताच गेलाय, तो परत आलाच नाहीये. समू, हा जो काही मॅटर असेल तो समूच्या रिलेटेड तर नाहीये ना? शिवा विचार करतच होता तितक्यात दारातून दुर्वाने एंट्री घेतली. दुर्वाताई आल्या. दुर्वाताईंना नक्कीच माहिती असेल काय झालंय ते. काय झालं? तुम्ही सगळे ठीक आहात ना? माई, अप्पा? दुर्वा घाईघाईने आत आली. हातातली पर्स सोफ्यावर टाकली. तसे पुन्हा सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. त्यांना वाटलं होतं सत्यजितने निदान दुर्वाला तरी सांगितलं असेल, पण तिची रिॲक्शन सुद्धा त्यांच्यासारखीच होती. आम्ही सगळे ठीक आहोत दुर्वा, आणि आम्हाला माहित नाही त्याने सगळ्यांना असं फोन करून घरी का बोलवले ते. अगं, आम्हाला वाटलं निदान तुला तरी माहिती असेल. मला नाही माहिती, फक्त त्यांचा मेसेज आला तशी मी लगेच प्रेसमधून निघाले. मी त्यांना कॉल पण केला माई, पण त्यांचा फोनच लागत नव्हता. बिझी येत होता. म्हणून मग मी जास्त वेळ न घालवता सरळ घरी निघून आले. थोडक्यात आपल्यापैकी कुणालाही काहीही माहिती नाहीये. त्यामुळे आता उगाचच डोकं लावण्यात अर्थ नाहीये. भाईला येऊ द्या, आता तोच सांगेल नक्की काय झालंय ते. 5-1 मिनिटं निघून गेली तशी जीवा आणि दर्श सुद्धा घरी आले. त्यांच्या पाठोपाठ सूर्य आणि ध्रुव सुद्धा घरी आले. समू सोबत कोणाचं बोलणं झालंय का? की मी त्याला फोन करू? काही गरज नाहीये त्याला फोन करायची. 10 मिनिटात तो सुद्धा पोहोचेल इकडे. सत्यजित घरात शिरला. तसे सगळेच त्याच्याकडे बघू लागले. सत्या, अरे काय हे? तुझ्या एका फोनने सगळे किती टेन्शन मध्ये आले त्याची कल्पना तरी आहे का तुला? चल आता सांग बरं पटकन काय झालंय ते. सांगतो माई, पण आधी मला पाणी तरी पिऊ दे. जीवा, जा मोठ्या बाबांसाठी पाणी आण. तशी जीवा पटकन आत गेली आणि तिने सत्यजितसाठी पाणी आणलं. तो पाणी पित होता. पाणी पिता पिता त्याने समोर सगळ्यांवर नजर फिरवली.
तर सगळे तो एखादा सेलिब्रिटी असल्यासारखा त्याच्याच तोंडाकडे बघत होते. जीत, पटकन सांगा ना काय झालंय ते. सत्यजितने पाणी पिलं. संपलेला ग्लास बाजूला ठेवला. त्याने पुन्हा एकदा सगळ्यांवर नजर फिरवली. सगळे एकदा बसून घ्या, कारण मी जे काही सांगणार आहे त्याने तुमच्यातला एखादा चक्कर येऊन पडू शकतो. असं काय सांगणार आहेस तू सत्या? मोठे बाबा, न्यूज चांगली आहे की वाईट आहे ते तरी सांगा, म्हणजे त्यानुसार थोडी मनाची तयारी करता येईल. तुम्ही जीवासाठी एखादं स्थळ तर नाही ना बघितलं? कुत्र्या ध्रुव, तू ना माझ्याबद्दल कधी काही चांगलं बोलूच नकोस. ए, तुम्ही दोघं थोडा वेळ गप्प बसता का? सॉरी बाबा. न्यूज तशी चांगली आहे, पण तुम्हा सगळ्यांसाठी थोडी शॉकिंग असणार आहे. पण न्यूज चांगली आहे हे ऐकून त्यांचा अर्धा जीव थोडा भांड्यातच पडला. काय न्यूज आहे मोठे बाबा, सांगा ना पटकन. समू, मोठे बाबा, तो आल्यावर त्याला आपण पुन्हा सांगू. आधी तुम्ही आम्हाला तर सांगा. आम्हाला आता हा सस्पेन्स सहन होत नाहीये. सगळ्यांच्या आधी ही न्यूज त्यालाच माहितीये, त्याच्यामुळेच मला कळाली. अरे अशी काय न्यूज आहे भाई? सांगतो. आपल्या सगळ्यांना वाटत होतं ना सक्षमने लग्न करावं. वेट वेट, म्हणजे भाईने स्वतःसाठी मुलगी बघितलीये? भाई आता लग्नाला तयार आहे? नो वे, माझी वहिनी फिक्स आहे. मेरी वहिनी नाही बदल सकती. ध्रुव मनातच युगाला इमॅजिन करत होता. का कुणास ठाऊक, पण त्याला पहिल्याच नजरेत युगा वहिनी म्हणून खूप आवडली होती. खरंच का रे सत्या? समू तयार आहे का लग्नाला? अरे असं झालं तर देवच पावला म्हणायचा. मुलगी त्याने पाहिली असेल ना तरी चालेल आपल्याला, आणि नसेल पाहिली तरी आपण शोधू. माई सुद्धा खूप उत्साही झाल्या होत्या. आणि का नसणार हा उत्साह? कितीतरी वर्षानंतर घरात पुन्हा एकदा लग्न सोहळा होणार होता. त्यामुळे सक्षमच्या लग्नासाठी सगळे खूप जास्त एक्साइटेड होते. सक्षमचं लग्न झालं आणि तो त्याच्या बायकोला घेऊन 10 मिनिटात घरी येतोय. पण त्याच्या या एकाच वाक्यावर समोर पिन ड्रॉप सायलेन्स झाला. सगळे शॉकिंगली त्याच्याकडे बघू लागले. अहो काही काय बोलताय तुम्ही जीत? समू आपल्याला न सांगता लग्न करणं शक्यच नाही. उगीच काही बोलू नका. दादा, तुम्ही मस्करी करताय ना आमची? भाई, अरे हा एप्रिल महिना नाहीये, का उगीच आमचा बीपी शूट करतोयस? मी मस्करी करत नाहीये, जे घडलंय तेच सांगतोय. सक्षमने कोर्ट मॅरेज केलंय. त्याच वेळी इकडे गेटच्या आवारात सक्षमची गाडी थांबली. देवा, प्लीज सगळं सांभाळून घे. सक्षमने मनातच देवाकडे प्रार्थना केली आणि मान वळवून तिच्याकडे पाहिलं. ती अजूनही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून शांतपणे बसली होती. खाली उतर. खाली उतरायच्या आधी एक विचारू? विचार.
तुमच्या घरच्यांना माहिती आहे का तुम्ही माझ्याशी लग्न केल्याचं? नाही, आता आपण जोडीने सांगू. चल. काय? अहो काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी सगळं तुमच्यावर ढकलणार आहे. उगाच मला यात ओढायचं नाही, आत्ताच सांगून ठेवते. तुमच्या घरच्यांना काय उत्तर द्यायची ती तुम्ही बघून घ्या. मी सांगेन या माणसाने आमच्या घरात घुसून माझ्याशी लग्न केलं. आय मीन म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. मी तर तू काहीही बोलू नकोस. इनफॅक्ट तुझं तोंड घरात गेल्यावर उघडणार सुद्धा नाहीये. कारण तुझं हे जे तोंड आहे ना, ते फक्त माझ्या समोर उघडतं. आणि ही गोष्ट मी चांगलीच ऑब्झर्व केली आहे. त्यामुळे इतर वेळी जशी तोंडावर चिकटपट्टी लावून गप्प बसतेस ना, तशीच आज सुद्धा बस. माझ्या घरच्यांना काय सांगायचंय ते माझं मी बघून घेतो. आणि हो, चालता येईल ना की पुन्हा उचलून घेऊ? नाही, नको. मी चालेन हळूहळू. त्याच्या चेहऱ्यावरून त्याचा राग तिला स्पष्ट जाणवत होता. सक्षम तिला घेऊन घराच्या दाराजवळ गेला. थोड्या वेळापूर्वीच सत्यजित आला असल्यामुळे दरवाजा उघडा होता. नाही, माझा विश्वासच बसत नाहीये की सक्षम आपल्याला न सांगता लग्न करेल. नक्कीच काहीतरी दुसरी गोष्ट आहे. आई, सक्षमचा आवाज त्या मोकळ्या हॉलमध्ये घुमला. तसं सगळ्यांनी एकाच वेळी पाठीमागे वळून दाराच्या दिशेने पाहिलं. तर सक्षम दारात उभा होता. समू, अरे कुठे होतास तू? दुर्वा त्याच्या दिशेने निघालीच होती. तितक्यात हळूवार पाऊल टाकत युगा त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. तशी दुर्वा चालायचीच थांबली. युगाला सक्षम सोबत बघून अप्पा, माई, दुर्वा, तारा, राधा, सूर्या, दर्श आणि ध्रुव सगळे शॉक झाले. फक्त जीवा आणि शिवा यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह होतं. जेव्हा युगा घरी आली होती तेव्हा हेच दोघे घरी नव्हते. त्यामुळे त्यांनी युगाला पाहिलं नव्हतं. पाहिलं तर सत्यजितने देखील युगाला नव्हतं. पण सगळा मॅटर त्याला माहिती होता. त्यामुळे त्याने फार काही रिॲक्ट केलं नाही. आईच्या गावात आणि बाराच्या भावात हे माझं स्वप्न तर नाहीये ना? हे दर्श, तुला भाईच्या बायकोमध्ये युगा वहिनी दिसते का? की हा माझा भास आहे? हा तुझा भास नाहीये ध्रुव. समोर तुझी मोस्ट वॉन्टेड वहिनीच उभी आहे. वहिनी! ध्रुव मोठ्याने ओरडत विजेपेक्षाही चपळ पळत सक्षम आणि युगाच्या दिशेने निघाला. कोणालाही काहीही कळायच्या आत त्याने जाऊन सरळ युगाला मिठीच मारली. आणि हे सगळं इतक्या पटकन घडलं की सगळे त्याच्याकडे बघतच राहिले, इन्क्लुडिंग सक्षम. बिचारी युगा तर हँगच झाली. हा मरतोय बहुतेक कर्माने. वेलकम टू पाटीलवाडा वहिनी. आय एम सो हॅपी टुडे. फायनली देवाने माझं ऐकलंय. ध्रुवने त्याची मिठी अजून घट्ट केली. तसं युगाने घाबरून सक्षमकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघून आता कुठे सक्षम सुद्धा भानावर आला. ध्रुव. तसं ध्रुवने स्वतःला सावरलं आणि तो पटकन युगापासून बाजूला झाला. सॉरी वहिनी. आनंदाच्या भरात मी तुम्हाला हक केलं. तो मागे सरकताच युगाची नजर घरात उभ्या असलेल्या सगळ्यांवर जाऊन पडली. तर सगळे एखादा एलियन बघितल्यासारखं तिच्या तोंडाकडेच बघत होते. ते बघून ती लगेच सक्षम जवळ सरकली आणि अर्धवट त्याच्या मागे जाऊन लपली.
सक्षमच्या मागे उभे असलेल्या युगाची सगळ्यात पहिली नजर पडली ते सत्यजितवर. हे कदाचित मिस्टर शुकशुकचे बाबा असतील. सेम त्यांच्यासारखे दिसतात. इनफॅक्ट त्यांच्यापेक्षाही हँडसम आहेत. यांचं नाव मी मिस्टर लुकलुक ठेवू का? कसे बघतायत माझ्याकडे? हे सगळेजण असे का बघतायत माझ्याकडे? सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघून युगाचा जीव गळ्याशी आला होता. एंजल, आरतीचं ताट घेऊन ये. सक्षम आणि सोनबाईंचा गृहप्रवेश करायचाय. सत्यजितच्या आवाजामुळे सगळे त्यांच्या शॉकिंग एक्सप्रेशन्स मधून बाहेर आले. पाटलांचा बैल गाडा गाडा यान भलताच केलाय राडा. ध्रुवने पुन्हा एकदा चांगल्या गाण्याची वाट लावून टाकली.